So welcome everyone. Chapter number 10, standard 9. Information Communication Technology, the new direction of progress. Today, this is the age of computers, and computers से भी ज़्यादा है IT, Information and Technology, that is ICT or IT. So in this lesson, we are going to learn about important components of a computer, different types of software, importance of information communication in science and technology, and opportunities in the field of computer. See, this is a field, it's a booming field. So you can have a career in तुम्ही सध्या करिअर करू शकता. संगणकाचे महत्व काय? माहिती संप्रेषण तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान प्रगतीची एक नवी दिशा आहे. विविध सॉफ्टवेअर कसे असतात, संगणकाचे महत्त्वाचे घटक कोणते, विज्ञान तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषण महत्व आणि संगणकातील वेगवेगळ्या संधी. कारण शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो आपल्याला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. नाउ द कम्प्युटर काही खूप वेगळं नाहीये. यू ऑलरेडी आर स्टडिंग कम्प्युटर इन युअर स्कूल. काही मुलांच्या घरात कम्प्युटर आहे. इव्हन सम ऑफ यू हॅव दी लॅपटॉप्स ॲट युअर होम. मोबाईल तुमच्याकडे ऑलरेडी आहे. मोबाईल इज म्हणतात ना, मोबाईल इज मिनी कम्प्युटर वगैरे. So the term information communication technology, that is ICT, includes communication devices and the use of those devices as well as services provided with their help. The store of information generated due to the advancement in the science and technology is increasing at a tremendous rate. If we ignore this explosion in information, the knowledge that we have will become outdated. So आज जिसको कंप्यूटर नहीं आता है चलाने, या फिर जिसको मोबाइल स्मार्टफोन जिसको नहीं आता है, वो बोलता है भाई यार इसको कुछ आता ही नहीं. सो कंप्यूटर आना इज द नीड ऑफ द आवर. समझा? अभी आपको कंप्यूटर आना ही चाहिए. कंप्यूटर, लैपटॉप्स एंड द मोबाइल, स्मार्टफोन तो सब यूज करते हैं. जिसको कुछ आता नहीं वो भी यूज करता है. बट द युजिंग कंप्यूटर इज डिफरंट थिंग गाइस. सो काय बघायचंय तर या संज्ञेमध्ये आयसीटी मध्ये काय असतं, संप्रेषणाची साधने, त्यांचा वापर, याचबरोबर त्यांचा वापर करून दिल्या जाणाऱ्या सेवांचा समावेश होतो. विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या माहितीचा प्रचंड साठा वाढत आहे आणि या माहितीच्या स्फोटाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. असं जर केलं तर आपलं ज्ञान हे कालबाह्य ठरेल. तुम्हाला लोक जुनं म्हणतील, आउटडेटेड म्हणतील. समजलं? So devices used in information communication technology, right? There are different types of devices used for producing information, for communicating, classifying, saving or storing information, managing information, etc. For example, the telephone is used for sharing information by conversing with someone, right? बरोबर की नाही? तर कोणकोणती साधनं आहेत संप्रेषणाची साधनं? जसं तुम्हाला माहित आहे, माहिती निर्माण करायची, तिचं वर्गीकरण करायचं, माहितीचं जतन करायचं, साठवणूक करायची, तिचं व्यवस्थापन करायचं, सर्व क्रियांसाठी तुम्हाला साधनांचा वापर होतो. जसं टेलिफोनचा वापर काय होतो, तुम्ही समोरच्या माणसाशी बोलता, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी होत असतो. बरोबर? अजून काय तुम्हाला दिलेलं आहे बघायचं? एक्सप्लेन करतो परत. Now, there are some devices. This is a computer, laptop. What is used for? कशासाठी वापरला जातो? What are the benefits? What are the benefits? मोबाईलचे उपयोग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. रेडियो, you know the importance of radio, where it is used, what it is used for, and what are the benefits. टेलिव्हिजन सेट तर माहिती आपल्याला. सो मोबाईल आणि टेलिव्हिजन सेट तर तुम्हाला पटकन कळेल. कंप्यूटर, लैपटॉप तुमच्या घरी असेल तर तुम्हाला पटकन कळेल. रेडियो इज जनरली हम अभी यहाँ पे तो यूज नहीं हो रहे, बट रेडियोज वेर मोर इम्पॉर्टंट गाइस. तर संगणकाचा किंवा लॅपटॉपचा वापर कशासाठी केला जातो, कुठे केला जातो, त्याचा फायदा काय, मोबाईलचा काय वापर होतो, कुठे होतो, कसा केला जातो, त्याचबरोबर काय फायदा, रेडिओचा फायदा काय, दूरदर्शनचा फायदा काय, हे सर्व तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. The computer which is the most
important device for information communication is considered to have gone 5 generations since it was first created. लक्षात घ्या, 5 generation आहे. आपण जो computer सध्या वापरतो that is of the 5th generation, right? The computers used during the period between 1946 to 1959 are said to be the first generation computer. जो computer इस समय में बन गए थे, यूज हो रहे थे 1946 to 1959, they were the first generation computer. The ENIAC computer was made in this period. Walls were used in its construction. These walls were the large in size. They also consumed a lot of electricity that generated heat, and computers could shut down many times. Today's computers are 5th generation computers. तो हमारे जो कंप्यूटर 5th जनरेशन है, पहले कंप्यूटर बहुत ही ज्यादा इलेक्ट्रिसिटी इस्तेमाल करते थे एंड वो कभी बंद हो सकते थे. समझते हैं? सो माहिती तंत्रज्ञानाचे जे काही प्रमुख साधन आहे, तर आपण जे कम्प्युटर वापरतो, संगणक वापरतो, हे आता 5व्या पिढीचं संगणक आहे. किती पिढी? 5 पिढी, जनरेशन. पिढी कळतं तुम्हाला? तर तुमचे आई वडील, त्यानंतर तुम्ही, तर तुमची पिढी, तुमच्या आई वडिलांची आधीची पिढी, त्यांच्या वेळेस ती पिढी, त्यांच्या आधी वेळेस पिढी, अशी होत होती. तर 46 ते 49 मध्ये जी पहिली पिढी या ठिकाणी होती, 46 ते 59 मध्ये ENIAC हा संगणक तयार झाला. यामध्ये वॉज वापरले होते, आकारमान मोठे होते, मोठमोठे कम्प्युटर होते, वीज खूप लागायची, त्यामुळे उष्णता निर्माण व्हायची, ते बऱ्याच वेळा बंद पडायचे. आजचे संगणक असे नाहीये, ते 5व्या पिढीचे संगणक आहे, त्याच्यामध्ये खूप फरक आहे आपल्याला जाणवत आहे ना. सो the entry of computers in all fields in this age of technology has been possible only due to the increased speed of computers, in which field of work we see computers being used. Okay, do we see? यहाँ पे D आना चाहिए, do we आना चाहिए, E was आने चाहिए. That's the spelling mistake, guys. ना आपको पता है कंप्यूटर कहाँ पे होते हैं, and how computer works, how does a computer work? आपको पता होगा, there are 2 parts of a computer: input device and output device, right? Input device and output device. So you have already learned this, like in theory बताता हूँ. What are the input devices? All types of information data is entered into the computer through this unit. Generally, a keyboard is used to enter data or information. So mouse, keyboard, these are the input devices. Output devices, monitor. Hello. Hello. Can you hear me, guys? Oh, sir. Yes, sir. Good. Hello. Yes. So output devices, computers, computer name, monitor, speaker, and printer. Then there is a processing unit that is known as CPU, Central Processing Unit. So output units are the result of the solution or answer is eventually sent to the output unit. Generally, a screen or monitor or a printer is said to be an output unit. आपल्याला तुम्हाला सगळ्यांना झालेला असेल, ये आपको हो चुका है. Processing unit is CPU, Central Processing Unit. ऐसा होता है, आपको पता है कंप्यूटर में. Then there are 3 types of units: memory unit, control unit, and ALU. That is ALU, arithmetic logical unit, I think so, or logarithmic unit. संगणकाचा वेग वाढला. लक्षात घ्या, संगणकाचा वेग वाढल्यामुळे संगणकाची प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी उपयोग वाढलेला आहे. संगणक कसं चालतं, संगणकामध्ये प्रोसेसर असतो, ज्याला आपण सीपीयू म्हणतो. प्रोसेसिंग युनिट असतं, ते इनपुट डिव्हाइस म्हणतात. जसं काही कीबोर्ड आहे, माउस आहे, हे इनपुट डिव्हाइस आहेत. त्यातून कम्प्युटरला माहिती दिलेली जाते. आणि म्हणजे आउटपुट डिव्हाइस मध्ये काय होतं, आउटपुट डिव्हाइस मध्ये तुमचं स्क्रीन येते, स्पीकर आहे, प्रिंटर आहे, हे आउटपुट डिव्हाइस हे तुम्हाला माहिती पुरवतात. कारण जी काही माहिती प्रोसेसिंग मध्ये तयार होते ती माहिती तुमच्याकडे पाठवली जाते. समजतंय? आता संगणक ज्याला येतो, त्याच्याकडे कम्प्युटर आहे, त्यासाठी नवीन काही नाहीये. इट्स समथिंग दॅट दे ऑलरेडी न्यू, त्यांना हे ऑलरेडी माहित आहे. तेवढंच की ते अजून, आणि इंग्लिश मीडियमची जी मुलं आहेत
इव्हन मराठीवाले सुद्धा. आपल्याला आता शाळेमध्ये कम्प्युटर विषय आहे, त्यामुळे तुम्ही लहानपणापासूनच कम्प्युटर बद्दल शिकलेले आहात, तुम्ही कम्प्युटर वापरलेले आहेत शाळेमध्ये. येस और नो? येस. Now, what are the components? What are the important components of a computer? First is a memory. Memory is the place for storing data obtained from an input and also generated solution or answer by the computer. There are two types of memories. First is internal memory and second is external memory. तुम्ही मोबाईलच्या दृष्टीने सुद्धा याला कम्पेअर करू शकता. मोबाईलमध्ये सुद्धा अशा प्रकारची तुम्ही ऐकलं असेल, इंटरनल मेमरी किती आहे, एक्सटर्नल मेमरी किती आहे, किती जीबी आहे वगैरे असं सगळं चालतं. पूर्वी असं काही नव्हतं, राईट. आणि आता प्रत्येक मोबाईल मध्येच एवढी इंटरनल मेमरी आहे की बाहेरचं SD कार्ड, ज्याला मेमरी कार्ड म्हणतात, टाकायची गरज पडत नाही. ठीक है, एनीवेज कम टू अवर ओरिजिनल पॉइंट. इंटरनल मेमोरी क्या होता है और एक्सटर्नल मेमोरी क्या होता है, देखिए. द इंटरनल मेमोरी इज ऑफ टू टाइप्स. इंटरनल मेमोरी के दो पार्ट है, दैट इज रैम एंड रोम. Random access memory, this is created from electronic components. Any electronic component can function only as long as it is supplied with electricity. What is ROM? That is read only memory. The information stored here can only be read. It can only be read. इसको सिर्फ read किया जा सकता है. We cannot make changes. इसमें हम changes नहीं कर पाएंगे. समझा? That is a different thing. समझता है? Memory. कम्प्युटर लँग्वेज आहे, थोडं समजून घ्या. मेमरी म्हणजे काय, तर इनपुट युनिट कडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर साठवण्याची जागा. कम्प्युटर मध्ये दोन प्रकारची मेमरी असते. कम्प्युटरची स्वतःची मेमरी असते, त्याला इंटरनल मेमरी म्हणतात, आणि बाहेरून पुरवलेली मेमरी त्याला एक्सटर्नल मेमरी म्हणतात. कम्प्युटरची जी इंटरनल मेमरी दोन प्रकारची असते, रॅम आणि रोम. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्ट म्हणून तयार केली जाते. कोणताही इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याला इलेक्ट्रॉनिक सप्लाय असेपर्यंत काम करू शकतो. रोम म्हणजे काय, या मेमरीमध्ये रीड ओनली असते, म्हणजे फक्त वाचू शकतो आपण, त्याच्यात आपण बदल करू शकत नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट पार्ट इज ऑपरेटिंग सिस्टम. कम्प्युटरची लँग्वेज आहे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड गाइस. सो व्हाट इज ऑपरेटिंग सिस्टम? यू नो व्हेरी वेल. This is a program which provides a means of communication between the computer and the person working on it. It is called as DOS, that is disk operating system. We cannot use a computer without its operating system. Even आपल्या मोबाईलला सुद्धा operating system असते. मला माहिती आहे मोबाईलची operating system असते. Same way computer has its own operating system. Getting? So what is program? Program is a group of commands to be given to a computer. And what is data and information? Data information is in its raw unprocessed form. Raw unprocessed form. See, this is the age of computer. You must know everything about computer. At least basic things you must know. Operating system, काय बघा? Yes. कम्प्युटरवर काम करणारी व्यक्ती, कम्प्युटरवर त्यावर काम करणारी व्यक्ती, या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचे काम प्रोग्राम सर्किट, त्याला म्हणतात DOS, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम शिवाय आपण कम्प्युटरचा वापर करू शकतो का? अजिबात नाही. तुमच्या मोबाईलला सुद्धा ऑपरेटिंग सिस्टम आहे. तुमच्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम आहे अँड्रॉइड, बरोबर. आणि बाकी जर समजा तुमच्याकडे आयफोन वगैरे त्याची ऑपरेटिंग सिस्टम वेगळी आहे. ठीक आहे. प्रोग्राम म्हणजे कम्प्युटर दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह. आणि डेटा किंवा इन्फॉर्मेशन म्हणजे काय? डेटा हा कच्च्या स्वरूपातील माहिती असते, लक्षात ठेवा. डेटा काय असतो? कच्च्या स्वरूपातील माहिती. Now, different types of computer, different parts of computer or main parts of computer. So the two main parts, two main components of a computer काय आहेत? फर्स्ट आहे तुमचं हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. तुम्ही ऐकलं पण असेल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. हार्डवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर. So what is hardware, guys? Hardware consists of all the electronic and mechanical parts used in computer. What is software? Software refers to the commands given to the computer, information supplied to it or input, and the results obtained from the computer after analysis. Right? So we are taking the lecture, online lectures. That is we are using the software known as the Zoom application. But for that purpose, we require a computer. That is the hardware. Getting us? We want a mobile phone. We want a लॅपटॉप अँड एव्हरीथिंग. हार्डवेअर म्हणजे असे भाग ज्याला आपण सर्व भागांचा समावेश, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक्स सगळे व्हायचं. थोडक्यात काय, त्यांना आपण स्पर्श करू शकतो. जसं कम्प्युटरचं कीबोर्ड आहे, मॉनिटर आहे, माउस आहे, और क्या होता है उसमें CPU है. दीज आर दी हार्डवेयर पार्ट्स.
सॉफ्टवेअर इज व्हॉट सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर दिल्या जाणाऱ्या कमांड्सला पुरवली जाणारी माहिती व कम्प्युटरकडून मिळणारी माहितीचं विश्लेषण करणारी माहिती. तुम्ही सुद्धा कम्प्युटरचे काही बेसिक पार्ट पाहिले असेल, सो यू मस्ट नो दॅट देयर आर डिफरंट हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. See, this is what it is a Microsoft Word. हे काय Microsoft Word आहे लक्षात घ्या. Microsoft Word. Microsoft brings you different types of component like Microsoft Word, Microsoft Excel, Microsoft PowerPoint, PPT, like that. If you use your computer, you can find out now how to open the Microsoft. यहाँ पे steps दिया है. Click on the Microsoft Word icon on the desktop. ये desktop icon होता है, नहीं होता तो भी you can utilize. Select a new option and new option in the file tab and select on the blank document. Type your material on the blank page on the screen using the keyboard. Okay, you can choose the size for bold option जो भी है like that. You can have many equations, insert वगैरह. There are different things. You can insert symbols also. Symbols also. बघा असे symbol पण तुम्ही insert करू शकता. Right? ना खरं सांगतो बघा. Even I can show you in my laptop also. Same मी तुम्हाला दाखवतो बघा. याला Microsoft Word म्हणतात. Microsoft Word म्हणतात. कसं जाऊ शकतो बघा. डेस्कटॉप असतं त्याच्यावर आयकॉनवर क्लिक करा. नंतर फाईल मध्ये जा, न्यू ऑप्शन मध्ये जा, न्यू डॉक्युमेंट जा, ब्लँक डॉक्युमेंट. तुम्हाला दिलेल्या सगळ्या गोष्टी टाइप करा. जे काय टाइप करणार त्यानंतर तुम्ही इक्वेशन शोधा. कुठली इक्वेशन पाहिजे तुम्हाला. योग्य ते चिन्ह वापरायचे. वेगवेगळे चिन्ह दिलेले असतात. गणिती चिन्ह अशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता. If you want, I can show you in my computer. बघा इथे तुम्ही गेल्यानंतर you can see here just a minute. Yes. You can see here Microsoft PowerPoint दिसतो तुम्हाला. Now yes, so एक second. Just a minute. Microsoft Office documents. Yes, and if you see here, you can see Microsoft Office Word. So I have a 2007 Word. So बघा. So my office, you can open it. असं open करू शकता तुम्ही याच्यामध्ये. Okay, and you can use many things. तर तुम्हाला लॅपटॉप आणून दाखवेल क्लासमध्ये. You can have a look and you can utilize. बघा. So this is how we have opened the Microsoft Word. Microsoft Word आपण open केले. You can type whatever you want here. बरोबर, whatever you want you can type here. Different types आहे बघा. These are the different fonts. हे वेगळे font असतात. Right? These are different fonts. बरोबर fonts असतात. You can use them. Here font size is there. मोठी size पाहिजे, छोटी size पाहिजे. See, this is a big size. Right? And you can insert मध्ये you can insert equation वगैरे. You can insert equation. That was what the show बघा. Area of a circle. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले तुम्हाला इथे. And different types of Pythagoras theorem already दिलेला आहे. Plus b the whole square. Sorry, a square plus b square is equal to c square. Even the quadratic formula हा next level आहे तुम्हाला standard 10 मध्ये quadratic formula. See, these are different types of trigonometric चे formula पण दिलेले आहेत. चलो back to the lesson. You have Microsoft Excel. कसं ओपन करायचं सेम वे आहे. Excel मध्ये यूज करायचं. Excel चं काय बघायचे सेम दिलेलं आहे तुम्हाला Excel. So in the Excel there are different methods. So what precaution will you take? आणि सांगतो तुम्हाला Excel ओपन करून दाखवतो आणि मग तुम्हाला कळेल बघा. Same way you can go and use you open the Excel. So again I'm going here. Yes, Microsoft Office 2007 Excel. So this is how there is a sheet Excel and Word. There's a lot of difference. Here you can do many mathematical operations. Data is generally entered in these sheets. There are many sheets, guys. Okay, ABC तुम्हाला. Okay. Sorry. Excellent. See.
here ABCD WXYZ पर्यंत आहे आणि even it goes increasing and here इथेपर्यंत बघा see there's a lot of खूप आहे ते almost I don't know how many rows are there 300 here what is it so here you have already the information given to you sorry information दिली नाहीये blank spaces that you can utilize जैसे भी आपको टेबल बनाना है वैसे आप यहाँ पे बना सकते हैं now what precautions will you take to take when entering a data जेव्हा तुम्हाला डेटा एंटर करायचा आहे तुम्हाला what precautions should you take first as far as possible the data should be kept in a tabular form different types of data should be entered in different cells data should be entered neatly and in one flow unnecessary space and special characters should not be used especially where in the excel microsoft excel मध्ये डेटा एंट्री करताना काय करायचं शक्यतो डेटा एंटर करताना टेबल स्वरूपात करा वेगवेगळ्या प्रकारच्या डेटासाठी वेगवेगळ्या सेल्स तुम्हाला वापरायचे डेटा भरताना नीटनेटका एका फ्लो मध्ये असावा अनावश्यक स्पेस स्पेशल कॅरेक्टर वापरायचे नाही ते कुठे एक्सेल मध्ये डेटा एंटर करताना डेटा एंट्री जनरली इथेच करतात एक्सेल मध्ये then क्या करना देखिए many times what happen option number 2 drag and fill data at such times the smart tag can be used after drag data to fill any data in any manner as required. Get it? How it works? I'll tell you. आपण बराचसा डेटा ड्रॅग आणि फिल करतो म्हणजे काय तर त्यावेळी डेटा ड्रॅग केल्यानंतर स्मार्ट टॅगचा वापर करून हवा तो डेटा आपण फिल करू शकतो. I'll tell you the example what happens here. Suppose I put here 1, then 2, then 3. Now the 1, 2, 3 आहे थोडं मोठं करतो तुझ्यासाठी. Yes. So this is 1, 2, and 3 आहे. So what happens, guys? If I want to fill it, so I can generally click here and I can fill the data. See. Yes, automatically fill the 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Right. So this is called as drag and fill. मतलब खींचा, drag म्हणजे खींचा, right? इसको खींचने आपको. So you should take care of it while using this option. Once the data has been entered, it can be formatted in different ways. Once the data has been, it can be formatted in different ways. Similarly, we can perform different types of calculations using different formulae, right? So using while using a formula, equal to sign should be typed first. Similarly, no space should be inserted while typing any formula. So where are the formulae, guys? I'll tell you. कुठे असं तुम्हाला दाखवतो बघा मी. तर डेटा एंटर केल्यानंतर तुम्हाला त्याचे फॉर्मॅटिंग वेगळ्या प्रकारे करता येतं वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले वापरून कॅल्क्युलेशन करता येतात हे चिन्ह वापरायचं असतं बरोबर चिन्ह आणि त्यानंतर कुठलाही स्पेस द्यायचा बघा हेलो कैसी हो ओह वाव So here are the formulae, guys. Formulas. Can you see here? Insert function, auto sum, average, count number, maximum, minimum. Recently used formulas, financial formulas are there, logical formulas, text formulas, date and time, look up and reference, maths and trigonometry formulas, cost, etc. So if I see cost, so cost 60. So cost 60 is minus 0.9524, like that. There are some more formula, engineering, statistical, average, right? So there are the average formula, 1, 2, 3. So anyways, so what we are seeing, guys, different types of data. Next, similarly, you have a Microsoft PowerPoint where you can make the presentations. Similar way you can go. There are different ways. There's PDF, Adobe, Internet Explorer. These are the things which will help you to find out more information about computer.
Then some uses of information, that's demonstration, prediction, collection of scientific. And finally, what are the opportunities in the field of computer? कोणकोणत्या बघा, what are the different opportunities? Because कुठल्याही field मध्ये opportunities असल्याशिवाय हम उसमें interest नहीं लेंगे. So software field में you can go, there are different, you can become software engineer, you can prepare, you can do many so software application you can do, package development, utility development, special purpose. आज हम जो भी applications use कर रहे हैं, that is of because of the software field. Hardware में बहुत सारे हैं. Today there are several companies in which to, okay, they provide you good job opportunities. Hardware designing है. पहले कंप्यूटर बहुत बड़े-बड़े थे, mobiles बड़े-बड़े थे. Now they are very handy. अभी कंप्यूटर handy हो गए, छोटे-छोटे हो चुके हैं. So you can give training to very, you get a training of a new entrant for various job, because her field में computer है. Her each and every field there is a computer, and the work of a computer is different in different company. And marketing, there are many establishments which make and sell computers and related accessories. तो कंप्यूटर आपने देखा होगा, कंप्यूटर आप assemble भी कर सकते हैं, right? PowerPoint सुद्धा अशाच ओपन करू शकतो आपण. PowerPoint चा उपयोग होतो तुम्हाला पीपीटी बनवायला, प्रेझेंटेशन बनवायला. कम्प्युटर ऑलरेडी माझ्याशी असं तुम्हाला माहित असतं. तर कम्प्युटरच्या आणखी काय संधी कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये बघा, सॉफ्टवेअर क्षेत्र आहे, तुम्हाला संधी आहे ज्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट, ऑपरेटिंग सिस्टम, युटिलिटी डेव्हलपमेंट, स्पेशल पर्पज सायंटिफिक ऍप्लिकेशन्स, हे कोर्सेस वगैरे असतात, करू शकता. हार्डवेअर क्षेत्र आहे ज्यामध्ये संगणक कंपन्या असतात. आज जर कम्प्युटर बघितले तर आपल्या घरात असलेला कम्प्युटर डेलचा असू दे, इंटेक्स असू दे, ते नॉट द इंडियन कंपनी. आता इंडियन मध्ये त्याच्यामध्ये आलेले आहेत बऱ्याच कंपन्या. मोठ्या कंपन्यातून एक संगणक सतत कार्यक्षम राहण्यात बंद पडू नयेत म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट घेतले जातात त्यांचे. तर भरपूर नोकऱ्या असतात. हार्डवेअर डिझायनिंग, हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर जुळणी, त्याला असेंब्ली म्हणतात. कारण असेंबल्ड कम्प्युटर आज आपल्याकडे खूप आहे. कारण का आता असेंबल्ड कम्प्युटर आता लॅपटॉप हा तर मॉनिटर एका कंपनीचा असतो, माउस एका कंपनीचा, मॉनिटर एका कंपनीचा, कीबोर्ड दुसऱ्या कंपनीचा, लाईक दॅट. इट्स अन असेंबल्ड कंपनी. प्रशिक्षण तुम्हाला मिळतं वेगळ्या कामासाठी. नव्या शिकणार ट्रेनिंग फील्ड फारच मोठे असते. स्वतः समरस होऊन शिकवणारी आणि संगणक विषयात कार्यक्षम असणारे प्रशिक्षण सगळ्यांना हवे असतात. मार्केटिंग आहे, संगणक व त्याला पूरक सामग्री ऍक्सेसरीज तयार करणाऱ्या विक्री करणाऱ्या खूप संस्था आहेत. त्यांना विक्री कुशल असणारे लोक पाहिजे असतात. त्यासाठी संगणक कार्यपद्धती, अनुभव, मार्केटिंग कौशल्य पाहिजे. कारण शेवटी एखादी गोष्ट विकली जाणं हे सुद्धा जास्त गरजेचं आहे. राईट. So in this way, a short chapter was there, guys. Science and information technology. CDAC. CDAC आहे पुण्याला. That is Center for Development of Advanced Computing. And they have made the Param. Param is what? Param is the supercomputer made by Vijay Bhatkar. कोणी बोलला आहे परम हा सुपर कम्प्युटर बनवलेला आहे विजय भटकर यांनी. कुठे? CDAC. CDAC कुठे आहे? पुण्याला. Okay. So in this way, we have seen this small chapter.